आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी कमी होत चाललंय, तसं शेतीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी होत चाललंय. आणि मग सेंद्रिय कर्ब वाढवायला आपल्याला काही रॉकेट सायन्स आहे का त्याच्यामध्ये? अजिबात नाही. आपल्याला फक्त पालापाचोळा, शेणखत, कोंबडी खत, लेंडी खत, एखाद्या पीक जर आपण पिकवलं त्याला भाव नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की भाव नसेल तर ते पीक तिथं जाळून टाकतात. कुठलीही गोष्ट जाळू नका. तुम्ही रोटाव्हिटरच्या साहाय्याने ती ते जमिनीत पुरा. जमिनीत पुरल्यामुळे त्याच्यामध्ये जे जीवाणू असतात त्या जीवाणूंना मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य त्याच्यातून मिळणार आहे. आणि अन्नद्रव्य एकदा त्या जीवाणूंना मिळालं की ते तुमच्या जमिनीची उपजाऊ क्षमता वाढवणार आहे. तुमच्या जमिनीचा जो सामू आहे तो सामू चांगला करणार आहे. आज जमिनीचा सामू अल्कलाईन होत चाललेला आहे, विम्लयुक्त होत चाललेला आहे. म्हणजे आपण जे खत देतोय, म्हणजे आज जर आपण पाहिलं, जर आपल्या तुमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर जमिनीचा सामू आता 7.9, 8, 8.1, 8.2 झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण युरिया वगैरे टाकला तर 60 ते 65% युरिया जो आहे हा जमिनीतले जे वेगवेगळे क्षार आहे त्यांच्याबरोबर संयोग करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या क्षारपट जमिनी तयार होत आहे. म्हणजे आपल्याला आपण जो युरिया टाकतोय हा सगळा क्षारांमध्ये रूपांतरित होतो, तो पिकाला मिळतच नाहीये. मग आपल्याला आपण जे खतं टाकतोय ते पिकाला मिळून द्यायचे जर तुम्हाला असतील तर जमिनीचा सामू उदासीन झाला पाहिजे, कमी कमी झाला पाहिजे. मग आपल्या जमिनीचा सामू कसा कमी होईल तर आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त पालापाचोळा टाकला पाहिजे, जमिनी आपल्या झाकून ठेवल्या पाहिजे, जमिनीमध्ये नियंत्रित पाणी दिलं पाहिजे, जमिनीमध्ये फार जास्त पाणी देता कामा नये. म्हणजे वापसा कंडिशन जे आहे, वापसा की वापसा पाहून आपण पाणी दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आपल्याकडे मित्र कीटक आहे, आपल्या जमिनीमध्ये मधमाशा आल्या पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर 65% परागीभवन म्हणजे फुलाचं फळामध्ये रूपांतर कोण करतं तर मधमाशी करते. मग ही मधमाशी जर आपल्या शेतावर यायची असेल तर 65% हे परागीभवन जर आपल्या शेतावर घडवायचं असेल तर किमान आपल्याकडे मधमाशी आली पाहिजे. आणि मधमाशी यावं म्हणून त्याची निवास व्यवस्थापन झालं पाहिजे. म्हणजे ज्या फुलावर मधमाशी येते, ज्या झाडावर मधमाशी येते, ज्या पिकावर मधमाशी येते त्या पिकांचा आपल्या पिकांमध्ये समावेश आपण केला पाहिजे. हे सगळं केल्यानंतर आपल्या जमिनीचा सामू जो आहे हा सामू आपला कमी कमी होणार आहे. आणि जमिनीचा सामू आपला कमी झाला की आपण जे खत देतोय ते सगळे पिकाला मिळणार आहे, त्याचं क्षारामध्ये रूपांतर होणार नाही. आज आपल्याकडे सगळ्यात मोठं संकट जे आहे की आपण तणनाशक वापरतोय, फार मोठ्या प्रमाणात आपण तणनाशक वापरतोय. आपल्याकडे कांद्याचा वेळ फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आपण ग्लायफोसेट सारखं तणनाशक मारतोय. ग्लायफोसेट जे एकदा जमिनीत गेल्यानंतर ते 60 ते 90 दिवस मातीच्या कणांना घट्ट चिकटतं आणि त्याच्यानंतर ते ज्या ठिकाणी कांद्याला मुळे फुटतात त्या मुळांद्वारे ते आतमध्ये जातं आणि कांदा आपला बस्ट होतो. म्हणजे एक प्रकारे प्रचंड मोठी हानी ह्या तणनाशकांनी होते. आणि तणनाशकामुळे जे छोटे छोटे गवत आहे ते गेलेले आहेत, परंतु महागवत जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत चालले. जसं नागरमोथा असेल, काँग्रेस गवत असेल, हरळ आहे, हे जातच नाही. कारण आपण त्याला इतकं रेजिस्टन्स केलेलं आहे. ते आज आपण तणाच्या बाबतीत बोलतो, आज आपण जनावरांच्या बाबतीत बोललो तर जनावरांना आपण जे चारा घालतोय, आज आपण मक्यामध्ये, पूर्वी मक्याला कीटकनाशक वापरल्याचं आठवत नव्हतं. आता मक्यामध्ये अतिशय इमामॅक्टिन वगैरे जे पिके मक्याच्या पोंग्यामध्ये ओतलं जातं. आता ही इमामॅक्टिन वगैरे हे वर्ष मातीमध्ये राहतं. ते जर तुम्ही डायरेक्ट पिकामध्ये ओतलं तर पिकामध्ये ते पिकामधून त्याचं औषध जातच नाही. आणि ही मका जी आहे ही मका आपण गायांना घालतो, गायांचं दूध आपल्या घरात येतं आणि हे इमामॅक्टिन जे आहे आपल्या मुलाबाळांच्या शरीरामध्ये जातं. म्हणजे आज जी स्त्री आपल्या तान्या बाळाला दूध पाजते तिच्या दुधातून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशकाचे अंश जे आहेत ते बाळाला जातात. म्हणजे जसं पुतना राक्षसींनी आपल्या भगवान श्रीकृष्णांना दूध पाजलं होतं तसं मग अर्थ त्याचा होतो. हे फॅक्ट आहे. कारण आपल्याला हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण गायांमधून जास्तीत जास्त दूध आपण निथळावं म्हणून ऑक्सिटोसिन वापरतोय. त्या ऑक्सिटोसिन जर आपल्या दुधामध्ये राहिलं आणि परत आपल्या मुलांमध्ये ते आलं तर वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग त्याच्यामुळे होतात. शुगरचं प्रमाण आज मोठ्या प्रमाणात वाढतं. अफ्लाटॉक्सिन जे आहे ते अफ्लाटॉक्सिन आपल्या आपण जी मका वगैरे जे टाकतो जनावरांना, वैरण वगैरे टाकतो, त्याला जी काळी काळी बुरशी ती अफ्लाटॉक्सिन आहे. त्याच्यामुळे कर्करोग होतो. म्हणजे आपल्याला सगळ्याच आघाड्यांवर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. आणि आज ह्या पवित्र दिवशी
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीनुसार म्हणजे ह्या जन्मदिवशी तो काल होता परंतु तुम्ही आज साजरे करताय, तुम्ही अतिशय स्तुत्य कार्यक्रम केलेला आहे. मी जास्त बोलत नाही, जाताना 2 उदाहरणं देतो. 1800 मध्ये एक लमार्क नावाचा शास्त्रज्ञ होता 18व्या दशकामध्ये. या 18व्या दशकामधला हा लमार्क नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी असं सांगितलं की माणूस हा फार अकराळ विकराळ होता. माणसाच्या डोक्यावर वेगवेगळ्या प्रकारचे शिंग होते, माणसाच्या हाताला वेगवेगळ्या प्रकारच्या नख्या होत्या, माणसाच्या पायाची जी नख ती फार मोठी होती आणि राक्षसासारखा माणूस दिसायचा. परंतु कालांतराने ज्या ज्या गोष्टींचा वापर झाला नाही त्या गोष्टी गळून पडल्या. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी होते, म्हणजे डायनासॉर सारखा मोठा सरडा होता तो बारीक झाला, अॅनाकोंडा सारखा मोठा साप होता तो बारीक झाला. त्यांनी लॉ ऑफ इनहेरिटन्स सांगितलं, म्हणजे वंशवादानुसार बदल जे होतात ते सांगितलं. 18व्या दशकामध्ये डार्विन्स नावाचा एक शास्त्रज्ञ आला. त्यांनी सांगितलं की पृथ्वीवर ज्या जडणघडणी झाल्या, उल्कापात आले असतील, सुनामी आले असतील, महापूर आले असतील, महाप्रवर्षण आलं असेल, तर या सगळ्यामध्ये जे महाकाय असे पशु पक्षी होते त्यांचा ऱ्हास झाला. परंतु डार्विन्स 2 गोष्टींचं उदाहरण देतो. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की मुंगी, डार्विन्स असं म्हणतो मुंगी 18व्या दशकाच्या पूर्वी सुद्धा छोटी होती आणि आजही ती छोटीच आहे. आणि दुसरं निवडुंगाचं उदाहरण देतो. निवडुंग सुद्धा त्या काळी सुद्धा ते 50 डिग्री सेल्सिअसला वाळवंटामध्ये उभं राहायचं आणि आजही ते वाळवंटामध्ये अवर्षणामध्ये उभं राहतं. पण तो असं म्हणतो डार्विन्स, मुंगी आणि निवडुंग हे फार ताकदवान होतं का, म्हणजे फार श्रेष्ठ होतं का, किंवा फार मोठे महाकाय होते का, तर अजिबात नाही. डार्विन्स असा म्हणतो की परिस्थितीनुसार त्यांनी बदल केला म्हणून त्यांचं अस्तित्व राहिलं आणि ज्यांना परिस्थितीनुसार बदलता आलं नाही त्यांचा विनाश झाला. आणि आज शेती क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाहीये. आज परिस्थिती झपाट्याने बदलते. जर आपण परिस्थितीनुसार शेती पद्धतीमध्ये बदल केला नाही तर आपला सुद्धा विनाश आहे. म्हणून आपल्याला बदल करावा लागेल. हे तर 18व्या दशकामध्ये सांगितलंय, परंतु बदल करताना आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. या दोघांनी हे 18व्या दशकामध्ये सांगितलं. 16व्या दशकामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. म्हणजे तुम्हाला जर असाध्य गोष्ट साध्य करायची असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि शेती सुद्धा याला अपवाद नाही. आपल्याला शेती करायची असेल तर आपल्याला मोहक पद्धतीने शेती करावी लागणार नाही. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श पाया घातलेला आहे त्या आदर्श पायानुसार आपल्याला शेती करावी लागेल. आज आपल्याला शास्त्रयुक्त शेती करावी लागेल. आज आपल्याला शेती करताना आपल्या पर्यावरणाचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या मातीचं, सगळ्यांचं आरोग्य कसं अबाधित राहील आणि खऱ्या अर्थाने बळीराजा, ज्याला आपण बळीराजा म्हणतो, तो बळीराजा खऱ्या अर्थाने कसा मोठा होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करावा लागेल. आणि हे अभ्यास करताना आपल्याला ज्यावेळेस अशा मोठमोठ्या लोकांचा आपण जयंत्या साजरा करतो, आज आपण मोठमोठे कार्यक्रम करतो, त्यावेळेस या अभ्यासांसाठी आपण काही जागा, काही स्पेस त्याला निर्माण करून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यातूनच आपली ही पुढची पिढी घडेल. आज जर ही पिढी घडली नाही, कारण आज आपण सेंद्रिय शेतीवर बोलतोय, आज अवशेषमुक्त शेतीवर बोलतोय, परंतु उद्या यांच्या भविष्याचं काय? आपला तरुण मुलगा जर अतिशय लहान वयामध्ये त्याला जर कर्करोग झाला किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार झाले तर त्याचं पुढचं आयुष्याचं होणार काय? म्हणून या संपूर्ण पिढीची जबाबदारी आपल्यावर आहे. पुढचं फ्युचर, भवितव्यातला भारत जर आपल्याला महान करायचा असेल तर आपल्याला त्यांना हेल्दी करावं लागेल, त्यांना आरोग्यदायी करावं लागेल. आणि जर त्यांना आरोग्यदायी करायचं असेल तर आपल्याला आपली शेती सर्वप्रथम आरोग्यदायी करावं लागेल. आणि आपल्याला शेती आरोग्यदायी करायचं असेल तर आपल्याला सेंद्रिय शेती, अवशेषमुक्त शेतीची कास धरावी लागेल. मला आयोजकांनी या ठिकाणी या प्रसंगी आपल्या